स्पर्धेला प्रारंभ करतोय। दोन्ही संघाचा 12th मॅन पहिला चेंडू पडण्याच्या अगोदर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये येणं गरजेचं असेल याची आपण नोंद घ्या। आणि माननीय श्री प्रकाशजी कोम सरांच्या माध्यमातून जर षटकार हॅट्रिक तुम्ही या स्पर्धेमध्ये जो कोणी पहिला खेळेल त्यासाठी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक इथे आलेलं आहे। पहिल्या मॅच साठी आहे, सॉरी। आणि या स्पर्धेतील पहिल्या षटकारासाठी माननीय श्री विजयजी तरे सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक असेल। दरम्यान वळूया आपण मॅच कडे। जसं मी मगाशी अनाउन्समेंट केलं होतं प्रकाशजी कोम सरांना एटीएम ओपन केलंय। षटकार हॅट्रिकसाठी मात्र 1000 1000 रुपयाचा पारितोषिक आहे। आणि माननीय श्री विजयजी तरे सरांच्या माध्यमातून पहिल्या षटकाराला 200 रुपयाचा पारितोषिक। राईट आर्म लेफ्ट आर्म राऊंड द विकेट स्लाइस करण्याचा प्रयत्न आहे, डॉट बॉल आलाय। आपण बघू शकाल मेडा फायटर संघ बंद टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट and opening team has been invited for a batting। एक जबरदस्त द्वंद्व, एक जबरदस्त रणसंग्राम ठाकूरपाड्याच्या भव्य प्रांगणामध्ये सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 2023 चा हा नेत्रदीपक सोहळा। गोलंदाजी मार्कवर आनंद टॅप केल्या चेंडूला शॉर्ट पॉइंटला चांगलं फील्ड केलं जाईल। इथे मात्र आपल्याला बघायला मिळतात ऑफ द मार्क। धावसंख्या स्कोर कार्ड 2 बघायला मिळेल। 4 चेंडूंचा खेळ झालाय। आमचे गुणलेखक गोल्डन मॅजिक फिंगर अमरजी पाटील साहेब मॅन फ्रॉम मायकोफ ते सुद्धा या ठिकाणी आम्हाला जॉईन झाले। त्यांचे आम्ही शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय। आनंद पुढचा चेंडू घेऊन यावेळेला मिस टाइम शॉट आणि ते पहिला गडी बाद विकेट गिरता हुआ म्युझिक ऑन होता वेस्टचे। थँक यू। न्यूमॅन आपण बघतोय शैलेश मैदानाच्या आतमध्ये जाईल। पाटील नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या आपण स्मार्ट टीव्ही वरती सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीगचा आनंद आपल्या मोबाईल वरती घेऊ शकतात। आमचे कॅमेरामन प्रोफेशनल कॅमेरामन अल्पावधीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने कमारे गावातील एक सुंदर असं व्यक्तिमत्व अनुराग चव्हाण आपल्याला बघायला मिळतील। सलग 4 दिवस या स्पर्धेला खूप चांगल्या पद्धतीने कव्हर करताना आमचे एडिटर बघायला मिळतील जतीन नकीनी, त्यांचा मी शब्दफुलाने हार्दिक स्वागत करतोय। आणि आमचे डीजे मास्टर असतील आमच्या समवेत समीर, सर्वांचं हार्दिक स्वागत। 3 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत, आशुतोष वेबार सर, नितेश कदम सर आणि स्वप्नील केनी यांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय। अप्रतिम चेंडू यावेळेला लाऊड अपील, अप्रतिम चेंडू बघायला मिळाला। खऱ्या अर्थाने खूप चांगला अपील केला होता। 2 पंच आपल्याला बघायला मिळत आहेत। ऑफिशियल पंच आशुतोष वेबारे, नितेश कदम। षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपलेला आहे। एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 2 धावा। प्रत्येक संघाच्या संघनायकाला आमची विनंती असेल की 5 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये संपवणं गरजेचं असेल याची आपण नोंद घ्या, कारण आपल्याला 10 मॅचेस खेळवायचे आहेत। जर तुम्ही जास्त वेळ घेतला तर मात्र षटकामध्ये कपात केली जाईल, याची आपण नोंद घ्या। 4 मिनिटांमध्ये एक षटक संपणं बंधनकारक असेल एसटीचे।
थँक्यू. चला जास्त टाइम स्पेंड करायचा नाही प्लीज. न्यूमॅन उमेश गोलंदाजी मार्कवर दाखल झालाय आणि फळीमधला रणसंग्राम स्लाइस करण्याचा प्रयत्न. मयूर पहिला चेंडू डॉट बॉल अंदाज बघायला मिळत आहेत. रोहन दरम्यान दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. रोहन याला यावेळेला थूक करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम शॉट बघायला मिळतोय. शॉट मिड विकेटला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 3 वर जाऊन स्थिरावलंय. सध्या आपण IPLचं क्रेज बघतोय आणि खऱ्या अर्थाने IPL आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये लीगचा जो थरार बघायला मिळाला, आपल्या समाजातील, आपल्या विभागातील, आपल्या पंचक्रोशीत मिळाला, आपल्या समाजातील, आपल्या विभागातील, आपल्या पंचक्रोशीतील, आपल्या तालुक्यातील आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांना एकत्रित करण्याचे क्रिकेट म्हणजेच माध्यम आणि त्या माध्यमाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आचार विचारांचं देवाणघेवाण करत अशा क्रिकेटचा महासंग्राम आपण प्रत्येक ग्रामीण भागामध्ये उपभोगतोय. त्याच्या मागचं कारण आपल्याला सांघिकता दाखवायची असते आणि या सांघिकतेच्या जोरावरती आपल्याला समाजकार्य करायचं असते. इथे सुंदर टायमिंग आहे. चेंडू जातोय वन्स बाउंड सीमारेषेच्या जवळ. तत्पूर्वी 2 धाबा घेण्याचा इरादा इथे आणि 2 धाबा परिपूर्ण झालेले आहेत. धावसंख्या जाऊन इरादा इथे आणि 2 धाबा परिपूर्ण झालेले आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचलेले आहेत ते आहेत. षटक क्रमांक 2 आहे. मयूर गोलंदाजी मार्कवर चेंडू क्रमांक 3 घेऊन दाखल झालेले आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला फटका बसलाय. यस नो टेकन. विकेट गिरता हुआ, म्यूजिक बजता हुआ. एसटीजे थँक्यू. न्यूमॅन वैभव मैदानाच्या आतमध्ये जाताना आपण बघतायत. दरम्यान आपण बघू शकाल या ठिकाणी मात्र सफाळे ग्रामपंचायत सरपंच साहेबा माननीय श्री तनुजा कवळी मॅम आमची रजा घेताना थँक्यू. आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तसेच आपल्याला बघायला मिळत आहेत माननीय श्री अनुपजी पाटील साहेब, शमीलजी पाटील साहेब, अनुपजी पाटील सर, उपजिल्हा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना. थँक्यू सर, आपण अमूल्य वेळ दिल्याबद्दल. वळूया मॅचकडे. षटक क्रमांक आपण 2 बघतायत. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये न्यूमॅन दाखल झालाय. नाव आहे वैभव. गोलंदाजी मार्कवर मयूर. यावेळेला शफल होऊन ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न आहे. षटक इथे 2 संपलंय. सुंदर गोलंदाजी, स्टिंगी गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाज म्हणून मेडा फायटर संघ या ठिकाणी आपली रणनीती, आपली स्ट्रॅटेजी, गेम प्लॅनिंग, युद्ध नीती आणि त्याच्या जोरावरती स्कोरवरती अंकुश ठेवताना यष्टीचे. खोड कसा भुरा भुरा ग कसा भुरा भुरा मिलायला येन माझी मैत्रिणी, माझी मैत्रिणी येन ग माझी मैत्रिणी, माल मिलाय तू येन माझी मैत्रिणी, पेरूचा खोड कसा भुरा. थँक्यू. दरम्यान संदीपजी अंबासरांना मी विनंती करतो नेक्स्ट मॅचचं अनाउन्समेंट करा, जेणेकरून आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत याची नोंद घ्या. आणि प्रत्येक इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. आपला निर्णय आपल्या संघ सहकार्याने विचारून यायचा आहे की टॉस जिंकल्यानंतर काय घेणार, कुठल्या प्रकारचा टाइम स्पेंड करायचा नाही याची नोंद घ्या आपण. गोलंदाजी मार्कवर आनंद दाखल झालाय. गोलंदाजी मार्कवर आनंद. रिस्ट्रिक्शन इथे रिलीज झालंय आणि 38 सर्कलच्या बाहेर आता 5 खेळाडू सजवले गेलेले आहेत. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड, स्क्वेअर लेग अशी फील्ड अरेंज केलंय. हळुवारपणे चेंडूला मात्र एक्झिक्यूट केलंय. डीप एक्स्ट्रा कव्हरला एकदा परिपूर्ण केले. धावसंख्या 7 वर जाऊन स्थिरावलंय. दरवर्षी आपण ठाकूरपाड्याच्या भव्य क्रीडा नगरीमध्ये सफाळे केलवा रोड प्रीमियर लीगचा आगाज बघत असतो. सुंदर मॅनेजमेंट, संदीपजी आंबा सर असतील, देवरामजी परेड सर असतील, विकासजी नडगे सर असतील, प्रकाशजी कोम सर असतील आणि त्यांच्या संपूर्ण अंटार टीमचा जे अथक परिश्रम आहे त्या परिश्रमाला दाद द्यावी लागेल. अप्रतिम चेंडू बॅटची ब्रश करतोय आणि सरळ डीप तडम्यानला सीमा पार चौकार. एसटीचे
थँक्यू. रोहनच्या बॅटमधनं पहिला चौकार इथे बघायला मिळतोय. दीक्षांत स्ट्रायकर प्रथम फलंदाजी करताना 2023 च्या या क्रिकेट महासंग्रामामध्ये अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह बघायला मिळतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चांगलं फील्ड आहे. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 12 धावा डबल डिजिट मध्ये आपल्याला बघायला मिळते. नेक्स्ट मॅच आपल्याला बघायला मिळेल एकवीर स्पोर्ट्स केळवा विपक्ष मुन्ना वॉरियर्स. बो टीम कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी यायचं आहे. ऑन साइड लाईन पिचच्या वरनं चेंडूला खेळला गेलाय. आपण बघू शकाल पिच केलं होतं या वेळेला. धावसंख्या मात्र 2 ने आकार घेताना 14 वर जाऊन स्थिरावलंय. अतुलजी वळवी सरांना आम्ही विनंती करतोय आपण मुख्य मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. माननीय अतुल वळवी सर. छावा स्वराज्य माकणे संघाचे ऑनर. 14 धावा धावफळकावर. पुढचा चेंडू या वेळेला पहिला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वैभव येतोय डगआउट कडे. बडी मछली जाल में फसती थी. एसटीचे आपण बघतायत आनंद सुंदर कामगिरी करताना नेहमी शिल्टे संघाकडनं हा खेळाडू खेळताना दिसतोय. परंतु इथे सफाळे केळवरू प्रीमियर लीगच्या माध्यमातून आनंद खऱ्या अर्थाने मेडा फायटर संघाला आनंद देताना लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा. सुंदर डिसिप्लिन टप्प्यावरती नियंत्रण फलंदाजाचं फुटवर्क रीड करणं आणि खऱ्या अर्थाने फलंदाजांना अंकुश ठेवणं स्कोअरवरती काम करताना फ्रंटलाईन गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये मिस्टर आनंद. पुढचा चेंडू याही वेळेला चेंडू थोडासा खाली राहतोय. सुंदर अप्रतिम षटक. तर सर्वांना मी विनंती करतोय अर्धा तास ते 1 तास जवळजवळ आपण थोडासा आवाज कमी ठेवतोय कारण परीक्षा सुरू आहे. दरम्यान धाबा बघायला मिळतात स्कोर कार्डवर 14. अतुलजी वळवी सरांना मी विनंती करतोय आपण यायचं. अतुल वळवी सर आणि राजेशजी वळवी सर. दरम्यान 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा उमेश येत आहेत. अतुल वळवी सर आणि राजेश वळवी सरांना मी विनंती करतोय आपण यायचं आहे. छावा स्वराज्य माकणे संघाचे संघमालक आपल्याला बघायला मिळतात. वेलकम. आपलं शब्द फुलाने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. दरम्यान चेंडू चौकार जातोय. धावसंख्या 4 ने फ्लाय झालंय. 18 रन्स ऑन दी बोर्ड. राजेश वळवी सरांचं स्वागत करण्यासाठी आम्ही विनंती करतोय संदीपजी आंबा सरांच्या शुभ हस्ते. आपण बघू शकाल पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन आणि सचिव सुंदर कामगिरी करताना संदीपजी आंबा सर. त्यानंतर अतुलजी वळवी सरांचं स्वागत केलं जाईल. संदीपजी आंबा सरांच्या शुभ हस्ते पहिला षटकार मारा आणि विजयजी तरे सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं जे पारितोषिक आपल्याला लावलंय. चांगली गोलंदाजी उमेश यांच्याकडनं. डॉट बॉल बघायला मिळतोय. धाबा स्कोर कार्डवरती 18. जवळजवळ 20 चेंडूंचा खेळ संपलाय आणि धाबा स्कोर कार्डवरती 18 धाबा.
18 रन्स ऑन द बोर्ड. पुढचा चेंडू या वेळेला फटका पुनश्च डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न आहे आणि इथे झेल मध्ये परिवर्तन. विकेट क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय 4था. रोहन बॅक टू पवेलियन. थोडासा दीक्षांत स्ट्रायकर अडचणीमध्ये सापडलाय. उमेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. संघाचा आयकॉन खेळाडू आपल्याला बघायला मिळते संगनायक आणि डेथ ओव्हरमध्ये दाखल झालाय. दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या फलंदाजावरती अंकुश ठेवतोय. सुंदर गोलंदाजी मिस्टर आनंदने केली आणि खऱ्या अर्थाने ओपनिंग गोलंदाज कसा असावा याचं एक सुंदर प्रात्यक्षिक त्याने दाखवलंय आणि दीक्षांत स्ट्रायकर संघाच्या फलंदाजांना पूर्णतः कंट्रोलमध्ये ठेवलं गेलंय. सर आपण पहिल्या 3 षटकाकडे बघितलं तर मला वाटते फक्त 2 चौकार आलेले आहेत. अतिशय सुंदर कामगिरी, अप्रतिम अशी कंजूसी गोलंदाजी आणि दीक्षांत स्ट्रायकर पूर्णतः अडचणीमध्ये सापडलाय. न्यूमॅन दाखल झालाय. पंकज धानवा आपल्याला बघायला मिळत आहेत. पंकज धानवे. पुढचा चेंडू वेळेला हळुवारपणे फक्त दिशा देण्याचं काम केलंय शॉर्ट सिली पॉइंट रिझनला. धावसंख्या 1ने पुढे जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचलंय ती 19 रन्स ऑन दी बोर्ड. 19वा स्कोर कार्डवर अप्रतिम कामगिरी उमेश यांच्याकडनं, आनंद यांच्याकडनं बघायला मिळते. लेफ्ट आर्म दरम्यान 4 षटकांच्या समाप्तीनंतर 19वा स्कोर कार्डवर प्रकाशजी कोम सरांच्या माध्यमातून हॅट्रिक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि या स्पर्धेच्या पहिल्या षटकाराला माननीय श्री विजयजी तरे सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. दरम्यान गोलंदाजी मार्गवर मनोज पहिला चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. पंच बीमर नो बॉलचे संकेत देत आहेत. बीमर आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21वा स्कोर कार्डवर. ऑन दी बोर्ड. पुढचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी आणि आपल्याला बघायला मिळतोय की अपील झाला होता परंतु कुठेतरी उमेश यांचं कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मॅच मध्ये नाही आहे कारण फ्री हिट होता. डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. एकाग्रता ही भरपूर महत्वाची आहे. तुमचं जीवन असो या फिर क्रिकेट, ज्या ज्या वेळेला तुम्ही एकाग्रतेने काम कराल त्यावेळेला मात्र तुम्ही यशाची अनेक शिखरं पादक्रांत कराल. त्यासाठी कॉन्सन्ट्रेशन खूप महत्वाचा रोल असतो. एकाग्रतेने काम करणं खूप महत्वाचं असतं. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड विकेट. परत लेग ब्रेक हाताळला गेलाय. इथे धावसंख्या 22 वर जाऊन स्थिरावेल. बायच्या रूपाने इथे एक धाव काउंट केली जाते. एकविरा स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळते विरुद्ध मुन्ना वॉरियर्स. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. बोथ टीम इमिजिएटली कम फॉर द टॉस टुवर्ड्स टॉस बॉक्स प्लीज. आवळेला पुलचा फटका फसलाय आणि इथे मात्र फुल स्टॉप, पूर्ण विराम. विकेट गिरता हुआ. म्युझिक थोडस बंद आहे, आपण बघू शकाल. धावसंख्या जाऊन पोहोचलंय 22. धावा धावपळकावर आणि धक्का क्रमांक आपल्याला बघायला मिळतोय 5वा. शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ शेष आहे.
चांगली कामगिरी मेडा फायटर संघाकडनं. टॉस जिंकल्यानंतर उमेश यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि गोलंदाजानं सुरेख साथ देत दीक्षांत स्ट्रायकरला अडचणीमध्ये आणलंय. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. याही वेळेला चेंडू फिरवला गेला आहे. चेंडू थोडासा हवेमध्ये आहे. 100 चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या 23. 23 धावा स्कोर कार्डवर. नितेश आपल्याला बघायला मिळत आहेत की 5 चेंडू हा डॉट खेळलाय, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती सूर गवसेल का. दरम्यान चेंडू ऑन साइडला आपल्याला बघायला मिळतोय. दरम्यान नितेश बर्फे मॅन फ्रॉम कमारे. कमारे गावातील एक सुंदर असा आवाज, गोड आवाज. त्यांनी मात्र थोडंसं कॉमेंट्री स्टुडिओमध्ये यायचं आहे. दरम्यान पुढचा चेंडू अतिशय सुरेख. टायमिंग खूप चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये खेळलाय. दर्जेदार चौकार आणि धावसंख्या 4 ने पुढे जाऊन पोहोचली ती 28. 29 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय आणि चला मुन्ना वॉरियर्स आणि एकविरा स्पोर्ट्स टॉस साठी या. तर आम्ही विनंती करतोय माननीय श्री विजयजी तरे सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. चला मुन्ना वॉरियर्स आणि एकविरा स्पोर्ट्स केळवा टॉस साठी या. दरम्यान टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतोय माननीय श्री विजयजी तरे साहेब, पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशन त्यांच्या मान्यतेने आपण बघतोय सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग 3रं पर्व. चॉईस द्यायचं काय चालेल. मुन्ना वॉरियर्स एका बाजूने 2023, एका बाजूने SKAPL सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग असेल. 2023 कॉल आहे आणि टॉस जिंकलाय तो म्हणजेच एकविरा स्पोर्ट्स. काय असेल आपला निर्णय. फिल्डिंग आहे सर. फिल्डिंग घेण्याचं कारण काय. पहिलीच मॅच आहे आमची, थोडासा अनुभव ग्राउंडचा, कसं पिच खेळताय त्याच्यावर. समोरच्या संघाला किती धावापर्यंत थांबवण्याचा प्लॅनिंग असेल तुमचं आणि कसं वाटतं या स्पर्धेमध्ये जे तुम्हाला एक भव्य व्यासपीठ दिला जातोय सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीगच्या माध्यमातून यंदाचं 3रं वर्ष आपण बघतोय. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, तुमच्या खेळाला वाव मिळते. काय म्हणेल आपल्या आयोजकांना. खूप चांगलं आयोजन आहे आणि इकडे खेळायला एक वेगळीच मजा असते, चांगलं वाटते खेळायला. 35 ते 40. पुन्हा आपण टॉस हरलात मनाच्या विरुद्ध तुम्हाला फलंदाजी करायला मिळते आणि पहिल्या मॅचमध्ये आपण बघितले की मेडा फायटर संघानं खूप चांगली गोलंदाजी केली. तर तुम्हाला काय वाटते की ती किती धावा एक चांगला बॅटल तुम्ही समोरच्या संघापर्यंत ठेवू शकताय. नक्कीच जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करू. आणि कसं वाटते या ठिकाणी प्रत्येक वर्षी तुम्हाला एक चांगलं व्यासपीठ देण्याचं काम करतायत. संपूर्ण सफाळे केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीगची जी आपली अंटायर टीम आहे, संदीपजी अंबाज सर असतील, देवराम परेड असतील, विकासजी नडगे सर असतील, प्रकाशजी कोम सर असतील आणि संपूर्ण जी युवा शक्ती आपल्याला बघायला मिळते, चांगलं व्यासपीठ देत आहेत. काय म्हणेल त्याबद्दल. नक्कीच खूप चांगलं आयोजन संदीप दादा यांचं, खेळायला पण खूप मजा येईल.
बेस्ट ऑफ लक बोट टीम कॅप्टन. आणि त्यानंतर आपण वळणार आहोत विजयजी तरे सर. कसं वाटतं या ठिकाणी, कसं वाटतं या स्पर्धेचं नियोजन? आपण यंदा बघताय की दुसऱ्यांदा आपण या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. काय म्हणाले या स्पर्धेविषयी आणि या नियोजनाबद्दल? नियोजन म्हणावं लागेल तर कौतुक करणं हे कमीच पडेल, कारण सुंदर कमी वेळामध्ये ही स्पर्धा आयोजित करणं फार कठीण काम असते. आणि पूर्ण आयोजकांनी SKPL कमिटीने निश्चितच कमी वेळामध्ये ही स्पर्धा पार पडल्याने मुलांसाठी, खेळाडूंसाठी चांगलं एक व्यासपीठ निर्माण केलेलं आहे. त्यामध्ये कमिटी थोडीसुद्धा नाराज आहे, कारण एक संघ कमी झाल्यामुळे कमीत कमी 15 ते 16 खेळाडूंना या स्पर्धेत भाग घेता आला नाही. तर त्यांनी नाराजी व्यक्ती माझ्यापर्यंत केली होती की एक संघ मालक कमी झाल्याने काय म्हणजे खेळण्याची इच्छा असलेल्या खेळाडूंची नाराजी व्यक्त झाली. पण मी विनंती करेन की आयोजकाचा काही तोच नाही, तरी निश्चितच पुढच्या वर्षी आयोजक प्रयत्न करतील की आज 9 आहेत तर पुढच्या वर्षी 12 संघ कुठे होतील आणि त्या मुलांना संधी मिळेल, याचं त्यांनी माझ्यापर्यंत माहिती पोहोचवलेली आहे. तर आपण बघते पालघर तालुका आदिवासी समाज क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा बघायला मिळते. आणि येणाऱ्या काळामध्ये आपण पालघर तालुका आदिवासी प्रीमियर लीग सुद्धा बघणार आहोत. तर थोडंसं त्याबद्दल आपण माहिती द्यायची. निश्चितच ह्या स्पर्धेत आयोजकांनी असोसिएशनची परवानगी घेऊन, म्हणजे तसं बघितलं तर परवानगी घेणं गरजेचं नव्हतं, कारण ही लीग ही पहिल्यापासून चालूच असते आणि त्याला मान्यता आहेच. परंतु आयोजकांनी असोसिएशनची परवानगी घेऊन स्वतः आयोजक कमिटीवर असूनसुद्धा त्यांनी पूर्ण असोसिएशन कमिटीची परवानगी घेऊन ही स्पर्धा आयोजित केली. आणि त्यानंतर पुन्हा पालघर तालुका प्रीमियर लीग जी बरीच वर्ष मंदावली होती, ती पुन्हा आपण तिसऱ्या पर्वामध्ये आपण 17 तारखेपासून नंडोरे या मैदानावरती आपण बघणार आहोत. ती डे नाईट स्पर्धा आहेत की मुलांना खरोखर ही स्पर्धा झाल्यानंतर सुट्टीचा प्रॉब्लेम होतो, म्हणून आपण डे नाईट ची स्पर्धा आपण आयोजित केली आहे. त्याच्यानंतर लगेचच असोसिएशनच्या परवानगीने NCC चषक हे 28 एप्रिल ते 6 मे या दरम्यान आहे. त्यामध्ये असोसिएशनचे संघ पूर्ण झालेले आहेत आणि एक गाव एक संघामध्ये 7 संघ बाकी आहेत. म्हणजे एवढं त्या स्पर्धेसाठी सुद्धा सर्व संघांनी चांगलं योगदान दिलेलं आहे. तर मी आभार मानेन सर्व संघ मालकांचं या व्यासपीठाच्या निमित्ताने की त्यांनी त्या स्पर्धेसाठी सुद्धा चांगलं योगदान दिलेलं आहे आणि सहकार्य केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आहे. आणि निश्चितच पुन्हा सर्व खेळाडूंना मी शुभेच्छा देतो. चांगला खेळ दाखवा, कुठलंही उल्लंघन आपल्याकडून होणार नाही याची काळजी घ्या. पंचांकडून कळत न कळत जर चूक झाली असेल तर तेही तुम्ही पदरात पार पाडून घ्या, कारण होणार नाही. परंतु जर झालं, आपण बघतो एज वगैरे कधी लागले तर काय समजत नाही, आपल्यालाही समजत नाही की पंचांना सुद्धा समजत नाही, तर ते सुद्धा तुम्ही समजून घ्यायचं आहे. आणि चांगलीच ही स्पर्धा पार पडून आयोजकांना उत्साह, पुढच्या वर्षी ही पुन्हा लीग भरवण्याचा उत्साह वाढेल याची दक्षता घ्या. आणि मला आमंत्रण दिल्याबद्दल मी असोसिएशनच्या वतीने या आयोजकांचं पुन्हा मी आभार मानतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवाहर. तर आम्ही मान्यवरांना विनंती करतोय विजयजी तरे सरांना की आपण स्थानपन्न व्हा. चार चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मार्गवर रवींद्र बाबर आपल्याला बघायला मिळत आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत आणि एक अप्रतिम असं व्यक्तिमत्व रवींद्र बाबर ॲट ओव्हर द विकेट. अप्रतिम शॉट खेळण्याचा प्रयत्न, यावेळेला मात्र चेंडू थोडासा डायव्हर्ट आणि चेंडू सरळ जाईल तो डीप थर्डमॅन मधनं सीमा पार चौकार. यष्टीचे धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचलंय. चांगली बॅटिंग इथे बघायला मिळते. सलामीर उमेश आणि त्यांच्या समवेत उमेश अंबात आणि उमेश पठारी ही जोडी
आपल्याला ऑन साइडला सुंदर टायमिंग डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये झेलचा अटेम बघायला मिळाला आणि असं झेल घेणं थोडंसं अवघड असं. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन डबल डिजिट 10 रन्स ऑन दी बोर्ड बघायला मिळत आहेत. 10 धावा स्कोर कार्ड वरती. षटक संपले पहिलं. येणारे 24 चेंडू आणि धावा बनवायच्या आहेत त्या 19. दरम्यान 10 धावा स्कोर कार्ड वरती. गोलंदाजी मार्गवर आपण बघतायत नरेश पठारी गोलंदाजी मार्गवर. समोर तो उमेश. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. अप्रतिम लाभ चेंडूला लॉंग ऑनला क्लिअर केला गेलाय. उमेश यांच्या बॅट मधनं येतोय बिग ब्लास्ट षटकार. धावसंख्या 6 ने फ्लाय झाले आणि जाऊन पोहोचलंय ती तब्बल 16 धावा. दरम्यान आपण बघतायत याही वेळेला बॅक टू बॅक दुसरा शॉट खेळण्याचा प्रयत्न. वसमाऊ सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचलंय आणि या स्पर्धेच्या पहिल्या षटकारासाठी आपण बघतायत नंडोरे गावातील एक सुंदर व्यक्तिमत्व आणि पालघर तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन विद्यमान अध्यक्ष आणि पंचायत समितीचे माजी सदस्य आपल्याला बघायला मिळत आहेत. माननीय श्री विजयजी तरे सरांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक इथे लावलं होतं पहिल्या षटकारासाठी आणि ते मात्र मिळते उमेशांना. धाबा स्कोर कार्ड वरती 20. यावेळेला एष्ट्या उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. यावं लागेल बॅक टू पॅव्हिलियन कडे उमेशांना. दरम्यान न्यूमॅन साहिल चापके आपल्याला बघायला मिळतात. उमेश तंबूच्या आसऱ्याला परतलाय. 9 धावांची अजूनही गरज आहे. 20 धावा ऑन दी बोर्ड लागले गेलेले आहेत. चांगली कामगिरी करताना नरेश पठारी उमेशांना बॅक टू पॅव्हिलियन कडे पाठवत आहेत. तंबूच्या आसऱ्याला परतताना आपण बघू शकाल. दरम्यान तयार गोलंदाजी मार्गवर नरेश. न्यूमॅन दाखल झालाय साहिल. सध्याचा हंगाम ज्या फलंदाजाने गाजवलाय एक अप्रतिम असा हार्ड हिटर फलंदाज. या पंचक्रोशीतील सध्या टच मध्ये असणारा हा फलंदाज साहिल. आपल्याला डॉट बॉल आपल्याला बघायला मिळतोय. अनेक स्पर्धा साहिल चापके यांनी यंदा गाजवलेल्या आहेत. संपूर्ण या पंचक्रोशीचं लक्ष या हार्ड हिटर फलंदाजाकडे नेहमी असतं. असा एक वलंकित फलंदाज साहिल आपल्याला बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र स्विच हिट बघायला मिळतोय. चेंडू सीमा पार चौकार. धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचलंय आणि जाऊया आपण डीजे मास्तर कडे.
थँक्यू. 5 धावांची गरज. बघूया साहिल चापके षटकाराने मॅच फिनिश करेल का. ओहो, यावेळेला मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 12च्या सरासरीने 24 लॉस ऑफ 1 विकेट सेकंड इनिंग मध्ये मेड ऑफ फायटर संघाचं आपण बघू शकाल एसटीचे. थँक्यू डीसी, थँक्यू. 5 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर पंकज दानबे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. याच्यानंतर एकविरा स्पोर्ट्स आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्यायची याची नोंद घ्या. पाच धावांची गरज. षटक क्रमांक 3 आपल्याला बघायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पंकज दाखल झालाय. चला, जास्त वेळ घ्यायचा नाही याची नोंद घ्या. आपण 20 मिनिटांमध्ये 5 षटक तुम्हाला हाताळावी लागतील. पुढचा चेंडू. सुंदर गोलंदाजी, अप्रतिम स्टार्ट, हार्ड लेंथ यूज करतोय. चेंडू पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला आणि ते डॉट बॉल बघायला मिळतोय. येणारे 17 चेंडू आणि 5 धावांची गरज. विजयाचा सुगंध मेड ऑफ फायटर संघाकडे दरवळताना आपल्याला बघायला मिळतोय. पुढचा चेंडू आपल्याला पुन्हा शॉन साईडला हळुवारपणे सिली मिडॉनला चेंडू एक्झिक्यूट केलाय. 4 धावांची गरज. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 25. 25 ऑन द बोर्ड. दरम्यान पुढचा चेंडू. 4 धावांची गरज. साहिल चापके आपल्याला बघायला मिळतात ऑन स्ट्राईकला. याही वेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता, एकदा वर्जित केले. 3 धावांची गरज. दरम्यान पुढचा चेंडू. 3 धावांची गरज. अप्रतिम कव्हर ड्राईव्ह इथे बघायला मिळतोय. फक्त 2 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. अप्रतिम अशी कामगिरी बघायला मिळते मेड ऑफ फायटर संघाकडनं. दोन धावांची गरज. समोर जाईल तो साहिल. अप्रतिम गतीला परिवर्तन केलंय पंकज. चांगली कामगिरी करताना, जरी धावसंख्या कमी असली तरी लेंथ लाईनला मेंटेन करताना थोडासा मॅच पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतोय. सुंदर व्हेरिएशन. अप्रतिम लेंथ लाईनला मेंटेन करतोय. चेंडूवरती फिंगर रोल करतोय आणि साहिल सारख्या फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम करताना पंकज. याही वेळेला ब्लॉक होलचा मारा बघायला मिळतोय. एकदा परिपूर्ण केलंय. दुसऱ्या धाबेचा अटेम इथे बघायला मिळतोय आणि ते 2 धाबा परिपूर्ण झालेले आहेत. इथे आपल्याला बघायला मिळेल विजयश्री संपादन होताना. हार्ड लक. हँडशेक करायचं दोन्ही संघाच्या संगणकांना मी विनंती करतोय, हस्तांदोलन करा आपण.
मेडल मॅन ऑफ द मॅच